राजश्री पवार या लहानपणापासूनच हुशार, वक्तृत्ववान आणि संवेदनशील मुलगी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण गुणवत्तापूर्णरित्या पूर्ण केले. ज्ञानप्रकाश विद्या मंदिर शाळेत त्यांनी 10वी पर्यंतचे शिक्षण घेतले. अभ्यासाबरोबरच वक्तृत्व, नेतृत्व यामध्येही त्यांचा सहभाग असायचा. लहानपणापासूनच त्यांना शासकीय सेवेत काम करण्याची इच्छा होती. ही आवड लक्षात घेऊन त्यांनी शैक्षणिक वाटचाल नियोजनबद्ध पद्धतीने केली. 10वी पूर्ण केल्यानंतर त्यांनी देवगिरी महाविद्यालयात विज्ञान शाखेत 11वीला प्रवेश घेतला. 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी शिवछत्रपती महाविद्यालयात BA साठी प्रवेश घेतला. याच काळात त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली, ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक आणि मानसिक क्षमतांना नवीन दिशा मिळाली. BA पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुन्हा देवगिरी महाविद्यालयात MA या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. 2014 साली समाज कल्याण विभागाची परीक्षा दिली, ज्यामध्ये त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. त्यानंतर त्या वसतिगृह अधीक्षक म्हणून कार्यरत झाल्या. गेल्या 10 वर्षांपासून त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये वसतिगृह अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडे मागणी केली. विद्यार्थ्यांना शिक्षणासह नेतृत्वगुण, स्वावलंबन आणि सामाजिक बांधिलकी शिकवण्यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या कामाची दखल वेळोवेळी प्रशासनाने घेतली आहे. त्यांच्या संवेदनशील दृष्टिकोनामुळे आणि कठोर परिश्रमामुळे त्यांची ओळख एक संवेदनशील अधिकारी म्हणून झाली आहे. त्यांचा प्रवास हा प्रेरणादायी आहे. शिक्षण, मेहनत आणि समाजसेवा यांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येतो. त्यांच्या कार्यातून त्यांनी न केवळ स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं, तर विद्यार्थ्यांचं जीवनही समृद्ध केलं आहे.